आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कृष्णराज महाडिक यांची भाजपच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. गेली काही वर्षे राजकारणात आणि सोशल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या कृष्णराज महाडिक यांना भाजपनं मोठी जबाबदारी दिलेली आहे, मोठी संधी दिलेली आहे. ही संधी मिळत असताना नेमकी प्रेरणा कोणाची, नेमकं यापुढं आपण कसं काम करणार आणि काय ध्येय गाठणार, या संदर्भात स्वतः कृष्णराज महाडिक काय म्हणतात ते पहा. Hello everyone. आज 26th of February. I'm just here to speak my heart out. 24th February ला सकाळी 8:30 वाजता मला माझ्या आईचा फोन आला. आणि मी फोन उचलल्यानंतर तिने मला सांगितलं की न्यूजमध्ये तुझ्या बाबतीत एक बातमी चालू आहे खूप मोठी, तर तुला याची काही कल्पना होती का? मला ती काय बोलवते काहीच माहीत नव्हतं. मी न्यूज चॅनल चालू केलं आणि बघितलं की रवींद्र चव्हाण साहेब, जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी माझं युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष म्हणून, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे युथ विंग आहे त्याच्या संपूर्ण स्टेटचा प्रेसिडेंट म्हणून माझी नेमणूक तिथं केली. हा खरं तर खूपच मोठं सरप्राईज होतं. खूप म्हणजे आय एम आउट ऑफ वर्ड्स ऑनेस्टली. माझ्या वडिलांना सुद्धा ह्याची काही कल्पना नव्हती. ते दोघंही, मी त्यांच्यावर फोनवरती बोलत होतो आणि त्यांनी मला विचारत होते की तुला या बाबतीत काही माहीत होतं का? मी म्हणलं मला काहीच माहीत नव्हतं. तर त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर, न्यूज बघितल्यानंतर मी सन्माननीय प्रदेशाध्यक्षींना फोन केला आणि त्यांच्याशी बोललो. तर मी म्हणलं की साहेब मला काही कल्पना नव्हती ह्या गोष्टीची. ते म्हणले तुझ्यासाठी सरप्राईज होतं. आणि की त्यांनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळून हा निर्णय घेतलाय आणि पार्टीची खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मी खूप ॲक्च्युली भावूक झालो होतो त्या दरम्यान. आणि हा खास करून व्हिडिओ माझ्या सर्व फॉलोअर्ससाठी आहे, जे गेले 5 वर्ष मी कॉन्टेंट क्रिएशनकडं आल्यापासून माझ्याबरोबर आहेत. मी एकत्रित मागच्या 2 दिवसात माझ्या संपूर्ण जर्नीचा विचार करत होतो की रेसिंग डेजपासून तुमच्यातले कित्येक लोक आहेत जे माझ्याबरोबर आहेत. त्यानंतर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये ऑब्व्हियसली खूप मोठा बूस्ट मिळाला, खूप फॉलोअर्स आपण मिळवले. हे सगळं करत असताना मी नेहमी माझ्या लाईफची जर्नीज दाखवत आलेलो आहे. माझे वडील राज्यसभेवरती खासदार झाले, त्यानंतर त्यांच्यावरती फिरताना, काम करताना माझा पॉलिटिकल इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. कारण तुम्हाला माहिती आहे, इफ यू रिमेंबर 2022 पर्यंत माझा पॉलिटिक्सचा काही संबंध नव्हता ना, मी त्या बाबतीत कधी बोललो होतो काही. परंतु माझा इंटरेस्ट डेव्हलप होत गेला आणि मग मागच्या सुद्धा 2 वर्षामध्ये बरेच घडामोडी झाल्या. मी राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी कित्येक वर्षाला प्रयत्न करत होतो आणि काही ना काही कारणामुळे ते होत नव्हतं. परंतु मला वाटतं 24th of February 2026 हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. हा एक खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे माझ्या लाईफचा. आणि मी माझ्या सर्वच फॉलोअर्सला मी विनंती करायसाठी व्हिडिओ बनवत आहे की मी आता ॲक्टिव्हली राजकारणात उतरत असताना बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात, बरेच बदल होताना आपल्याला दिसणार आहेत. पॉलिटिक्स हा एक खूप सिरियस प्रोफेशन आहे. खूप वेळ अभ्यासाला द्यायला लागतो. तुम्हाला माहिती आहे, आजपर्यंत तुम्ही मला जवळून बघितलंय, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना त्यामध्ये मी यश मिळवल्याशिवाय कधीच आजपर्यंत गप्प बसलेलो नाही. आणि ह्या क्षेत्रात सुद्धा काम करायला मी प्रचंड कष्ट घेणार. ही सगळ्या गोष्टींची प्रेरणा मला आजपर्यंत हे तुमच्या सगळ्यांमुळे मिळाली आणि मला त्या गोष्टीचा फार आनंद आहे. पॉलिटिक्समध्ये काम करत असताना सुद्धा इथून पुढे सुद्धा आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की माझ्या सोशल मीडियाचं काय होणार आहे.
तुम्हाला सोशल मीडियावरती कदाचित खूप आता पॉलिटिकल कॉन्टेंट सुद्धा दिसेल. आय विल ऑब्व्हियसली ट्राय. माझ्या फॅमिलीवर आता मला कितपत टाइम स्पेंड करायला येणार आहे हा मलाच प्रश्न अजून सुटलेला नाही आहे, परंतु आय विल ट्राय टू कीप क्रिएटिंग कॉन्टेंट. पण आता राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं भरपूर घडामोडी, भरपूर बदल आपल्याला होताना दिसणार. आणि मी सांगतो एवढ्यासाठी कारण माझे फॉलोअर्स माझ्याशी नेहमी एकनिष्ठ, मी माझ्या जीवनात ज्या काही गोष्टी करत आलोय त्या बाबतीत राहिलेले आहेत. म्हणजे मला लिटरली मागच्या 2 दिवसात कित्येक असे पण लोक भेटले जे 2020 पासून मला फॉलो करतात. मला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता फिरायची संधी मिळाली आहे. येणाऱ्या 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे टू ग्रो माय सेल्फ ॲज अ लीडर अँड नॉट जस्ट फॉर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट एनीमोर बट ऑल अक्रॉस महाराष्ट्र. त्यामुळं आय जस्ट कुड नॉट बी हॅपियर. माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे, ह्या सुद्धा क्षेत्रात काम करत असताना तुमच्या सगळ्यांची साथ मला अशीच पाहिजे. तुम्ही कोणी कुठेही जायचं नाही आहे. ॲक्च्युली मी रिसेंटली एक व्लॉग पण केला होता, मला आठवते 5 मिनिटाचा व्लॉग होता आणि त्यावरती बऱ्याच लोकांचे कॉमेंट्स आले होते की एवढा छोटा व्लॉग का किंवा हे. तर मला माहिती की माझे जे कोर फॉलोअर्स आहेत 5 मिनिटाचे व्लॉग काय आहेत हे तुम्हाला सगळ्यांना नीट माहिती आहे. कदाचित नवीन फॉलोअर्स आले आहेत अजून त्यांना माहीत नाही, पण 5 मिनिटाचे व्लॉग्स म्हणजे आय एम जस्ट रिमेंबरिंग दोज डेज 3-4 years ago. खूप कमी वेळात खूप बदल घडलाय, खूप प्रोग्रेस झालाय, खूपच चांगला प्रोग्रेस झालाय. मी खरंच मनापासून म्हणजे सर्वच मला मार्गदर्शन करणारे इतके लोक आहेत, म्हणजे मी जरी नाव केलो तरी हा व्हिडिओ 15-20 मिनिटाचा होईल. त्यामुळं टू ऑल दोज पीपल हू ऑलवेज बीन विथ मी, आय थँक यू ऑल सो मच. कारण मी प्रत्येक व्यक्तीकडून आजपर्यंत काही ना काहीतरी शिकत आलोय. आय एम जस्ट जेन्युइनली सो हॅपी. आय एम सो हॅपी, आय एम सो एक्सायटेड. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, माझ्यावर असंच तुम्ही नेहमी राहा. मी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संधी खूप कमी लोकांना मिळते आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो ही संधी मिळाली. तर ह्या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला ऑब्व्हियसली सोशल मीडियामधून मिळत राहतील. आणि मी जसं आजपर्यंत आहे मी इथून पुढे सुद्धा तसंच काम करत राहणार प्रामाणिकपणे. म्हणजे हे धाडस आणि प्रामाणिकपणे ही माझी आयडेंटिटी आहे असं मला वाटतंय. कारण मी आजपर्यंत ज्या कुठल्या गोष्टी करत गेलेलो आहे हे खूप ऑनेस्टीनी, आणि मी नेहमी म्हणतोय की मी आजपर्यंत ज्या कुठल्या लोकांना मदत करू शकलोय ते त्यांचं नाही, हे माझं नशीब आहे की मी त्या लोकांना ती मदत पोचवू शकलो किंवा ते लोक मला, म्हणजे देवाने मला त्या लोकांपर्यंत पोचवलं, हे खरंच माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळे टू ऑल माय फॉलोअर्स वन्स अगेन थँक्यू सो मच. दिस इज अ लॉंग व्हिडिओ, मी खूप बोलत जाऊ शकतोय. कदाचित तुम्हाला प्रत्येकांना मी आपापल्या जिल्ह्यात आता इथून पुढे भेटायला येईन, तुमच्या समोर येऊन बोलीन, व्यक्त होईल. परंतु आत्तासाठी आय जस्ट वॉन्ट टू थँक यू ऑल सो मच फॉर युअर सपोर्ट. मी खास करून माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अ लॉट टू मदर्स आर माय फॉलोअर्स. मी कुणालाही भेटलो की ते मला सांगतात की माझ्या आईमुळे मी तुमचे व्हिडिओज बघायला चालू केले, किंवा कित्येक अशा महिलाच आहेत जे स्वतः मला येऊन भेटतात आणि मला माझ्या कॉन्टेंटबद्दल सांगतात. त्यामुळे मी बिग स्पेशल थँक्यू टू ऑल मदर्स. जेन्युइनली मला वाटतं तुम्ही सगळेजण म्हणजे मला खरंच आय एम लॉस्ट फॉर वर्ड्स. आय एम रिअली सो हॅपी. आय जस्ट वॉन्ट टू थँक यू ऑल वन्स अगेन अँड आय एम सुपर एक्सायटेड. प्रत्येकाला भेटायला येणार नक्कीच लवकर. थँक्यू सो मच. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.